जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य हा मीपणामध्ये राहतो. मी पण कधीच जवळ राहत नाही. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष, जाणे लागे. आज प्रत्येक मनुष्याला घमंड इतका असतो, मीपणा इतका असतो की त्यातून बाहेर पडण्यासाठी समर्थ आचरणच पाहिजे. पूर्वसंचित संपले, क्षणभरी अवकाश लागत नाही. अखेरचे मिनिट संपते न संपते तो देह सोडून द्यावा लागतो. मृत्यूचा विचार केल्याशिवाय मानवी जीवनाचा खरा अर्थ कधीच कळत नाही. शेवटी मनुष्याची अहंकार हे सर्व एका मातीच्या मडक्यामध्येच असणार आहे. कुठे अहंकार राहावा? कारण आज प्रत्येक मनुष्याला त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या कामाबद्दलचा सगळ्यात जास्त घमंड त्याला आलेला असतो. आज एखाद्या माणसाला 50,000 जर पगार असेल तो इतक्या हवेमध्ये उडतो, तिथं कधी कोणाशी बोलत सुद्धा नाही, कधी कोणाला हाक सुद्धा मारत नाही. त्याचे पाय जमिनीवरती नसतात, तो हवेमध्येच उडत असतो. उद्याच्या दिवशी हे असेल ते असेल. पण समर्थ म्हणतात, कितीही जरी मोठा झालास, उंच भरारी मारलीस, तरी त्याची पाय जे आहेत ते जमिनीवरतीच असणं गरजेचं आहे. कारण मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. फक्त त्याची जाणीव ही सतत मनात मध्ये असली पाहिजे. आज एखादा मनुष्य 50,000 जरी कमवत असेल, पण त्याच्यामध्ये इतके त्याच्यामध्ये ऋण असतात, कर्ज असतात, त्यातून त्याला बाहेर पडणं मुश्किल असतं. सोडविणारा कोण नसतो. समर्थ म्हणतात, मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण, असे कित्येक ऋणे त्याच्या डोक्यावर आहेत. भौतिक ऋण, त्यामध्ये माणूस बलफरून जातो, पण ही जी ऋण आहेत ही सुद्धा फेडायची आहेत. मानवी मनुष्याला एकमेव साधन असं आहे, तो म्हणजे परमार्थ. उत्तम उपासना, उत्तम श्रवण, जर या 2 गोष्टी व्यवस्थित असतील तर मानवी मनुष्याला कधीही त्रास कोणता होत नाही. फक्त एकच की त्याने मीपणा, अहंकार हा सोडून द्यावा. मीपणा जर येत असेल तर त्यासाठी उत्तम प्रकारची उपासना ही समर्थ कृपेने झालीच पाहिजे. समर्थ प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतात, प्रत्येक दुःख दूर करतात. आलेला प्रसंग हा समर्थ एका ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोडून देतात. फक्त आपल्याला त्या गोष्टींमध्ये कुठेही मीपणा, मोठेपणा, अहंकार येता कामा नये. ज्याचा बोलतात की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्ये सांभाळावे. हे पथ्ये समर्थ कृपेने सांभाळता आलीच पाहिजेत. मनुष्याला एकमेव हे कारण आहे, जे म्हणजे उपासना, श्रवण. शुभाशुभ कर्माने जना, देहांती यम यातना, स्वर्ग नरक भोग नना, या नावादी दैविक. म्हणजे माणसाला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची मरणानंतर भरपाई म्हणून यम यातना, स्वर्ग नरक हे असे भोगावे लागते. मनुष्य जे कर्म करतो हे कधीच वाया जात नाही. जरी या जन्मात मिळाले नाही तरी मृत्यू नंतरच्या अवस्थेमध्ये ते मिळते. मृत्यूच्या पलीकडे काहीतरी अवस्था आहे, यालाच तर स्वर्ग सुख असे म्हणतात. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करावा. घरातले आप्तेष्टे मंडळी आहेत त्यांच्याबद्दल विचार सुद्धा केला पाहिजे. समर्थ म्हणतात, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. म्हणून हे नमस्कार करून उत्तम प्रकारची उपासना या ध्येयाकडून घडलीच पाहिजे, हे निवेदन समर्थांपुढे असणं गरजेचं आहे. जय जय.